दादा काय सांगाल तुम्ही रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात नेमकं काय प्रमुख मागण्या तुमच्यावाल्या? राज्य सरकारने उपवर्गीकरण दलित समाजातील उपवर्गीकरण म्हणजे 59 जातीचं उपवर्गीकरण करण्याचं धोरण ठरवलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये अ ब क ड असे ते उपवर्गीकरण होणार आहे. तर ते रद्द करावा, तो नियम रद्द करावा, तो कायदा रद्द करावा, ते निर्णय रद्द करावा. यासाठी आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने संबंध महाराष्ट्रामध्ये आज लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेचं भान ठेवून आम्ही आज निदर्शनं आंदोलनं या ठिकाणी करत आहोत की आमची मागणी आहे महायुतीकडे, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी आहेत, एकनाथजी शिंदे साहेबांकडे मागणी आहेत, सुमित्राताई पवारांकडे आमची मागणी आहे की उपवर्गीकरण करू नये, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये 100% म्हणजे जातीनिहाय गणना जर झाली तर 10% हा बौद्ध समाज आहे आणि त्या अनुषंगाने ते उपक्रम झालं पाहिजे अशी आमची एक आठवले साहेबांनी मागणी केलेली आहे. आणि या मागणीच्या अनुषंगाने आपण पाहत असणार की 59 जाती या SC कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्यांना सवलती मिळत आहेत, आम्हालाही सवलती मिळतात, त्यांनाही सवलती मिळतात. परंतु उपवर्गीकरण हे करावं असं काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्याला विरोध म्हणून ते होऊ नये यासाठी आज लोकशाही मार्गाने संबंध महाराष्ट्रभरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी निदर्शन करत आहोत. आणि आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन करणार आहोत की हा कायदा रद्द करावा, जो निर्णय शासनाने घेतला आहे तो निर्णय रद्द करावा आणि रद्द करून सर्व जाती धर्माला एकत्र राहण्यासाठी एकत्र SC कॅटेगरी आहे, एकत्र समाज आहे, आमच्यामध्ये सर्व समाज आहे. मग मातंग असतील, चांभार असतील, म्हणजे 59 जातीचा या ठिकाणी मोठा भरणा आहे. 59 जाती या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे उपवर्गीकरण रद्द करावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे. आठवले साहेबांच्या वतीने आज आम्ही मागणी या ठिकाणी करत आहोत.